माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पेडोलॉजीचे 20 MCQs जे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे। अत्यंत महत्त्वाचे आहे आणि बघा की आन्सरचं एक्सप्लेनेशन आहे ते मराठीमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ ऑल राउंड डेव्हलपमेंट, टीचिंग, लर्निंग, ट्रेनिंग, ठीक आहे, ऑलराऊंड डेव्हलपमेंटची प्रक्रिया आहे। तर शिक्षणाचा हेतू काय असते? फक्त ज्ञान देणे नाही, तर विद्यार्थ्यांचा शारीरिक, सामाजिक, नैतिक आणि भावनिक सर्वांगीण विकास करणे आहे। दी टर्म पेडोलॉजी मीन्स, पेडोलॉजी शब्दाचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ आहे आर्ट ऑफ टीचिंग। पेडोलॉजी म्हणजे शिकवण्याच्या कौशल्य आणि शास्त्र यात शिक्षकाने विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान प्रभावी पद्धतीने पोहोचवण्याचे मार्ग समाविष्ट होतात। दी मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ अ टीचर इज, शिक्षकाची सर्वात महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये काय आहे? तर सिम्पथी अँड अंडरस्टँडिंग। एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेतो आणि त्याला प्रोत्साहन देतो। विच मेथड इज बेस्ड ऑन लर्निंग बाय डुईंग, विच मेथड इज बेस्ड ऑन लर्निंग बाय डुईंग, करून शिकणे या तत्वावर आधारित कुठली पद्धत आहे? तर प्रोजेक्ट मेथड आहे। द चाइल्ड लर्न्स बेस्ट वेन, बालक उत्तमरित्या कधी शिकतो? तर जेव्हा ही इज एन्करेज, प्रोत्साहनाने आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी स्वतःहून शिकण्याची प्रेरणा मिळवतो। द मेन एम ऑफ एज्युकेशन अकॉर्डिंग टू महात्मा गांधी इज, महात्मा गांधी यांच्या मते शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर कॅरेक्टर बिल्डिंग, शिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग आहे। गांधीजीच्या नैतिक शिक्षण संकल्पनेनुसार शिकण्याने चांगला चारित्र्यवान नागरिक घडला पाहिजे। ब्लूम्स टेक्सॉनॉमी इज रिलेटेड टू, ब्लूम्स टेक्सॉनॉमी कशाशी संबंधित आहे? तर लर्निंग डोमेन्सशी संबंधित आहे। हु इज द फादर ऑफ मॉडर्न एज्युकेशन सायकोलॉजी, आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर एडवर्ड थॉर्नडाईक। एडवर्ड थॉर्नडाईक कोण? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी लॉ ऑफ इफेक्ट व इतर शिकण्याच्या नियमाद्वारे शिक्षण मानसशास्त्राचा पाया घातला। दी फर्स्ट स्कूल ऑफ चाइल्ड इज, बालकाची पहिली शाळा कोणती असते? तर होम, घर। बालकाला शिकण्याचे अनुभव घरातच मिळते। आई वडील हेच आपले पहिले शिक्षक असतात। डिसिप्लिन मीन्स, डिसिप्लिन म्हणजे काय? तर डिसिप्लिन म्हणजे सेल्फ कंट्रोल। खरी शिस्त म्हणजे स्वतःला नियंत्रणात ठेवण्याची सवय, बाहेरून लादलेली भीती नव्हे। विच मेथड इज सुटेबल फॉर टीचिंग मोरल व्हॅल्यूज, विच मेथड इज सुटेबल फॉर टीचिंग मोरल व्हॅल्यूज, नैतिक मूल्ये शिकवण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? तर स्टोरी टेलिंग मेथड ही काय आहे? तर मोरल व्हॅल्यूज शिकवते। गोष्टींद्वारे मुलांना चांगले वर्तन व नैतिक मूल्य सहज समजतात। अकॉर्डिंग टू पाहिजे, चिल्ड्रन लर्न थ्रू, पाहिजे यांच्या मते मुले कशातून शिकतात? तर देअर ओन एक्सपिरियन्सेस। पियाजे म्हणतो की मुलं आपल्या अनुभवातून संकल्पना तयार करतात, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिझम। रेनिफोर्समेंट मीन्स, रेनिफोर्समेंट म्हणजे काय? तर एन्करेजिंग डिझायर्ड बिहेवियर। विच टीचिंग एड अपील्स मोस्ट टू दी सेन्स ऑफ साईट, तर ते आहे चार्ट्स। स्पष्टीकरण काय आहे? चित्रे आणि चार्ट्स विद्यार्थ्यांना विषय स्पष्ट आणि लक्षात ठेवण्यास मदत करत असते। मायक्रो टीचिंग इज यूज टू, मायक्रो टीचिंगचा उपयोग कशासाठी होतो? तर प्रॅक्टिसिंग टीचिंग स्किल्स, टीचिंग स्किल प्रॅक्टिस करण्यासाठी ही आपल्याला मायक्रो टीचिंगची गरज पडते। दी टीचर्स रोल इन कन्स्ट्रक्टिव्हिस्ट क्लासरूम इज, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट वर्गात शिक्षकाची भूमिका काय असते? तर फॅसिलिटेटर म्हणून असते। शिक्षक मार्गदर्शक असतो जो विद्यार्थ्यांना स्वतः विचार करून शिकायला मदत करतो। लर्निंग इज, शिकणे म्हणजे परमनंट चेंज इन बिहेवियर, शिकणे म्हणजे अनुभवामुळे वर्तनात झालेला कायमस्वरूपी बदल। विच ऑफ द फॉलोइंग इज अ सायकोमोटर ॲक्टिव्हिटी, सायकोमोटर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय?
तर रायटिंग आहे, थिंकिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग आणि रिमेंबरिंगमध्ये सायकोमोटर ॲक्टिव्हिटी कुठली आहे तर रायटिंग आहे. सायकोमोटर म्हणजे काय होत असते, शरीराच्या हालचालींशी संबंधित कौशल्य, लिहिणे, रेखाटन करणे, प्रयोग करणे. अ गुड टीचर शुड, एक चांगला शिक्षक बी फ्रेंडली अँड अप्रोचेबल, काय असते हे फ्रेंडली असतो आणि अप्रोचेबल, विद्यार्थ्यांना सहजपणे प्रश्न विचारतात येतील असे स्नेहपूर्ण शिक्षक प्रभावी ठरतो. दी मोस्ट इफेक्टिव्ह वे टू मॅनेज अ क्लासरूम इन डिसिप्लिन इज, वर्गात शिस्त राखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कुठला. इन्व्हॉल्विंग स्टुडंट्स इन लर्निंग, जेव्हा विद्यार्थी शिकण्यामध्ये सक्रिय असतात तेव्हा वर्ग नैसर्गिकरित्या शिस्तबद्ध राहतो. तर या प्रकारे आपले 20 प्रश्न आपण केलेले आहे जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ज्याचं स्पष्टीकरणसुद्धा मी दिलेलं आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.